मी पण बोलू इच्छिते. श्री शारदा संगीत विद्यालयाचा हा परिवार, खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आणि या सगळ्यांचे जे पालक आलेले आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद. काही विद्यार्थी येऊ नाही शकले, परंतु जेवढे आलेत तेवढ्यासोबत हा कार्यक्रम खूप छान झाला आहे. कारण आम्हाला ही संधी आमचे दादा किरण दादा सोकांडे यांच्यामुळे मिळाली. आम्ही सगळे तुम्हाला धन्यवाद देतो आणि या शेवटच्या गीताकडे वळतोय. या विठोचा गजर हरे नामाचा
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. आपण असं थांबायचं आहे सगळ्यांनी. छान, खूपच सुंदर. श्री शारदा संगीत विद्यालय शहापूर. एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आपल्या सुमधुर वाणीने अवघं प्रांगण विठ्ठलमय भक्तिमय करणारा हा शारदा संगीत आणि त्याच्या संचालिका पष्टिताई आणि त्यांची संपूर्ण टीम. खरं तर मागील काही तासांपासून हा संगीतमय कार्यक्रम संत वाणीच्या स्वरूपात तुमच्या आमच्या समोर, तुमच्या आमच्या साक्षीनं आणि तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी संपन्न झाला. कोणी डोळ्यांनी दाद दिली, कोणी वाणीनं वाद दिली, कोणी बक्षीस स्वरूपात दाद दिली. परंतु खरं तर कौतुक करावंसं वाटते ताई तुमचं, की अशी छोटी मोठी संपूर्ण टीम सोबत घेऊन तुम्ही अवघ्या शहापूरचा कलाकारांच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं पदार्पण करत आहात. अवघे कलाकार या वयापासून घडवत आहात. तुमचं पुनश्च कुणबी महोत्सव समितीच्या वतीनं मनापासून मी अभिनंदनही करतो आणि आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि संपूर्ण टीमसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बळीरामजी पाटील साहेब त्यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आपण टीमसाठी आणि त्या दात्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. हा सुंदर हा कार्यक्रम आपण पाहतोय. श्री शारदा संगीत विद्यालय संचालिका भाग्यश्री मयूर पष्टे मॅडम यांचा यथोचित सन्मान होत आहे. मी सन्माननीय किरणदादा सोखंडे साहेबांना विनंती करतोय की आपण श्री शारदा संगीत विद्यालय शहापूर या सर्व गुणवंतांचा आपण यथोचित असं सन्मान करायचा आहे. तुम्ही बोलताय. भाग्यश्रीताई, आपण कुणबी महोत्सव सन 2026 मध्ये सगळ्यांच्या मुखड्याला घेऊन आलात. काय सांगाल, आपला संगीत विद्यालयाचा प्रवास कसा आहे, पुढे कसा असणार आहे, थोडक्यात आपलं वर्णन करायचं आहे. संगीत विद्यालयाचा प्रवास तर तुम्ही पाहताय, तुमच्या समोरच आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला? तुमच्या टाळ्या वाजल्या तर मला समजेल तो नक्की कसा झालाय तो. कुणबी महोत्सवचं हे 5वं वर्ष आणि 5ही वर्ष आम्ही इथे आहोत यासाठी जोरदार टाळ्या. संगीत विद्यालय श्री शारदा संगीत विद्यालय मी सांभाळत असताना मी एकटी नसते, माझ्या घरचेही माझ्यासोबत असतात. आजचा हा सत्कार, पहिल्या दिवशी माझा सत्कार झाला आहे सर. हा सत्कार मी माझ्या सासूबाईंसोबत घेऊ इच्छिते. मी कृपया त्यांना विनंती करते तुम्ही स्टेजवर यायचे. आणि हा सत्कार आम्ही दोघींनी जर घेतला तरच तो खरा सत्कार होणार आहे. कारण माझ्या पाठीत जर त्या नसतील तर मी या मंचावर आज उभी नसते. पतिदेव तर आहेतच, परंतु त्यांचीही मातोश्री माझ्यासोबत आहेत म्हणून आज मी इथे आहे. आणि माझ्यासोबत सगळे तुम्ही आहात. आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आता रंगमंचावर आमंत्रित करते आणि मगच हा सत्कार स्वीकारते. आपले पतिदेव आले तरी चालतील, काही अडचण नाही. त्यांनाही नक्कीच आमंत्रण. मयूरजी पष्टे कुठेही असतील आणि त्यांनी आपल्या सौभाग्यवतींच्या विनंतीला मान देऊन आणि सासूबाई त्यांनी सुद्धा मंचावर यायचंय. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची थीम संतवाणी ठेवण्याचं कारण एकच, आज हा सगळा मॉब आपल्या समोर जो आहे हे सगळे लोक खूप उत्तम आहेत. कारण प्रत्येक माणूस हा देवाचा अवतार असतो, पण प्रत्येकाच्या हातात राक्षस आहे. त्यामुळे ती संतवाणी कोणाच्याही कानावर पडत नाही. आज या लेकरांच्यामुळे आणि आम्हा सगळ्यांमुळे तुमच्या कानावर जे ईश्वराचे शब्द पडले, त्यामुळे नक्कीच प्रत्येकात थोडासा तरी का होईना दैवी अंश जागा होतो. आणि तो जागा राहावा यासाठी मी आज हा कार्यक्रम नियोजित केला आणि त्या कार्यक्रमाची थीम संतवाणी ही ठेवली. या आई, अतिशय खूप खूप जोरदार टाळ्या माझ्या सासूबाईंसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण टीमसाठी. खरं तर या ठिकाणी सासू सून आणि एक आदर्शवादी कुटुंब आणि त्यांचा सन्मान होत आहे ह्या संपूर्ण समितीच्या माध्यमातून. खरं तर आपल्या समाजाला अशा एकत्रित कुटुंब पद्धतीचा एक आदर्श घेणं खूप गरजेचं वाटू लागलं आहे. हल्ली समाजात आणि समाजाशी